नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता चाललो आहे माथेरानला आणि आता आपण उतरलो आहे नेरळला. दादरवरून आम्ही ट्रेन पकडली आणि आता नेरळला उतरलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता तिथे ट्रेन आहे. तर आता आपण एक्झिट करतोय. तर माझ्यासोबत आहेत आर्यनचा भाऊ आणि तिचा मित्र. तर आता आपण चाललो आहे माथेरानला. तर चला, तर मग आता आपण आहे प्लॅटफॉर्म नंबर 2ला. आता इथून आपण एक्झिट करतो. तर आता आपण हे बघू शकता, नेरळ जंक्शनवरती टॉय ट्रेन आहे. सध्या टॉय ट्रेन बंद आहे. जमा झालेले आहेत आर्यन खजिनदार. तर आम्ही नेरळवरून आता कॅब पकडली आहे. तर कॅबचे 120 रुपये पर पर्सन आहे. हा, हो हो, इथूनच गेलो ना. तर आता आपला माथेरानचा घाट सुरू झालेला आहे. ते बघू शकता सगळे शेअरिंग टॅक्सी आहेत. नेले आम्ही माथेरानला पोहोचलेलो आहे. तर एकाचे तिकीट बघू शकता. मोठ्या माणसांचे 50 रुपये आणि लहान मुलांचे 25 रुपये. तर इथे तुम्हाला तिकीटसाठी लाईन लावायला लागते. तिथून मग नंतर आपण आतमध्ये आम्ही आता एंट्री केली आहे आतमध्ये. ते बोर्ड बघू शकता, जाऊ माथेरान. तर आता आपण सुरुवात करू. इथून एंट्री आहे आणि आता आपण चाललो इथून. इथे आतमध्ये जायला तुम्हाला इथे ई रिक्षा पण आहेत आणि इथे बघू शकता घोडे पण आहेत. तर इथे सगळे घोडे आहेत, सगळे लाईनीत. आणि वातावरण जाम मस्तपैकी थंड झालेलं आहे. मी आता पोचलो आहे अमन लॉजच्या इकडे. तर हे स्टेशन आहे आणि इथे पब्लिक थांबली आहे मागे ट्रेनसाठी. तर आता आपण पटरीच्या इथून चालत चाललोय सगळे पॉईंट बघायला. जेवढे पण पॉईंट आपण कव्हर करता येईल तेवढे बघू. तर इथून 9:30ची ट्रेन आहे. एकाला विचारलं, 9:30ची ट्रेन आहे. तर आपणही जातोय चालतच. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, माथेरान मधली आगगाडी येते माझ्या मागे. चालूच आहे. हे काहीतरी बोलत आहे, त्यांनी शांत चित्तेने ऐकून घ्या. चालत राहा, बघत राहा, नवीन नवीन व्ह्यूज बघत राहा. आता काय पुढे जी 24 तास उघडा डोले पाहणी. चला भावानो, आता बघूया पुढचं आपला काय होतंय ते. बघा व्ह्यू, बघा माझ्या पाठचा व्ह्यू बघताय. हा 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 मुलगा आहे तो विरारवरनं सकाळी 3 वाजता उठून आलाय. म्हणजे त्याला आवड. रात्री झोपलाय पण नाही. होय, मग काय, रात्री झोपलाय पण नाही. त्याची आवड बघा तुम्ही गाईस. बघितलं आताची पोरं कशी ना, मस्ती मस्ती अंगात मस्ती. हे काय हे ना आपल्या कसे मोठे ना, रात्री 1 वाजता घरी गेला साहेब. हा, घरी जाऊन डायरेक्ट ते सकाळी 3 वाजता उठून आले. उठलो पण नाही, झोपलोच नाही. ते म्हणजे बघा. आणि हे बघा, तर आम्ही सकाळी उठलोय 4 वाजता आणि तो आला विरारवर ना. 1 वाजता घरी गेला आणि परत 4 वाजता उठून पळालाय. तरी पण आमची ट्रेन चुकली. तर
इथे नकाशा लावलेला आहे बघा. रिसॉर्ट पण आहेत, रूम फॅसिलिटी पण आहेत. हे बघू शकता, सन अँड शेड रिसॉर्ट. जर कोणाला रिसॉर्ट बुक करायचं असेल तर नंबर आहे, तर त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इथे बघू शकता तुम्ही काकी बॅग लोड करतात. म्हणजे हे त्यांच्यासाठी एक काम आहे, त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालतोय. पोचलो आहे मार्केट एरियामध्ये आणि ही ट्रेन येते बघू शकता तुम्ही. 9:30 वाजता अमन लॉन्च वरून सुटले, ते आता इथे आले बघा. हे समोर बघताय, हे आहे माथेरान रेल्वे स्टेशन टॉय ट्रेनचं. तर आता इथे ट्रेन लागलेली आहे, इथे थोड्याच वेळात पुढे जाऊ. आणि आम्ही अजून मार्केटमध्ये, आणि इथे शाळा आहे. चला चला आपण आता पॉईंट कव्हर करूया. तर आता आपण पॉईंट कव्हर करू. तर इकडे पॅरामिस्टर पार्क आणि सनसेट पॉईंट आहेत, आणि बाकीचे या साईडला आहेत. इको, हनीमून पॉईंट, किंग एडवर्ड्स, लुईस आणि मलंग पॉईंट. अवनो मी आता आलोय वरती. आपण जातोय लुईस पॉईंटला. तर 3 किलोमीटर आहे. त्या 15 मिनिटाचा एकाला विचारला मी, तो बोलला 15 मिनिटं लागतील. तर आता आपण जाऊया. ते 2 का 3 पॉईंट आहे. नंतर इथून परत रिव्हर्स जाणार आपण इको पॉइंटला. तर बघतच राहा, तो धडपडला आहे बघा शकता. आपले कशी पहिली लागलेली हदवत पनवती आणि ती अवदसा. हे काय भाई, मला इकडे मी आलोय तर बरोबर, पण इकडे ते 2 किलोमीटर कधी संपतच नाहीत. हे बघा, ते बघा, हे कशी आपल्या ना अंगात मस्ती असते, पण ती कशी तेवढे पुरते असावी हो. बाकी तुम्ही बघू शकता. वाव, टाकलेली टोपी घातलेली आहे गाईस. ये सॉरी सॉरी. ना चालतंय यार, मी आहे ना. काय नाही भावानो, काय नाही, असं आपल्या आयुष्यात घडत असतं. बघा भावानो, एक नंबर असा पॉइंट आहे. आदित्य दा इकडे बघ. बघा भावानो, इकडे तुम्हाला आवाज येते. मला वाटतं वॉटरफॉल बिटरफॉल आहे. वॉटरफॉल आहे तिकडे. ओ लुईस पॉइंट तिकडे. ओ, दमा मला दाखवतो. नाहीस ना. धबा धबा है ऐसे कुछ मैं दबदबा में आई हूँ, अर्धे धबा दबा दबा पानी पड़ रहा है. कौन बोला इधर माथेरान में बारिश नहीं है? नाही, धाबा धाबा पाऊस येते, धाबा धाबा. देखो पूरा सूखा पड़ा है. फायनली अर्धा तास चालून पॉइंट आलेला आहे. धडपड बस. पॉइंट बघायला तुम्हाला. हा, वाटला अजून दिसला नाही. तिकडे जाऊ, इकडे जाऊ वरती. आणि हा पॉइंट आहे, बघू शकता तुम्ही दृश्य. मला नाही आवडत.
लुईस पॉइंटला आपण चाललो आता. धबधबा रिवर्स तिकडे आहे. हा डायरेक्ट आहे का शॉर्टकट? तिकडे आहे वॉटरफॉल. मला वाटतंय. हा पण आता पाणी हवा नाही त्यामुळे दिसत नसणार, ते रिवर्स होत नाही. हॅलो नाही उधर. आणि हा इकडनं व्ह्यू बघू शकता. आणि तिथे पुढे आहे वॉटरफॉल बघा. आणि इकडे पुढे आहे लेक. आता आपण पोहोचलो बीच पॉइंटला, बघू शकता तिकडे पॉइंट. आता आपण या पॉइंटला पोहोचलेलो आहे आणि या पॉइंट मधून तुम्हाला आता हे सगळं विहंगम दृश्य दिसतं. तर मागचा व्ह्यू पूर्ण आपण बघून झालेला आहे. आता आपण चाललोय दुसऱ्या पॉइंटला. तेच आम्ही आता तिकडे होतो त्या साईडला, आता इथे आलोय. तर सेम व्ह्यू आहे बघू शकता. तर ऊन लागायला लागलाय, तर आम्ही आता रिटर्न चाललोय. पॉइंट बघून बाहेर आलो आणि इथे बाहेरच शिवाजी महाराजांचं म्युझियम आहे, ते आता आपण बघतोय. तर एंट्री फी 10 रुपये आहे. तर हे बघू शकता, हे महाराजांच्या काळातली लिपी आहे आणि त्यांच्या वस्तू. हा बघू शकता तुम्ही, महाराजांच्या पायाचा ठसा आहे हे बघा. हे महाराजांच्या काळातली तलवार आहे, चाकू हे बघू शकता तुम्ही. हे तेव्हाचे लेटर आहेत, पत्र आहेत आणि ह्या तलवारी आहेत. तर इथे महाराजांच्या बालपणचं सर्व काढलेलं आहे बघा, चित्र काढलेले आहे. आणि सर्व तलवारी आहेत, तलवारी बघू शकता तुम्ही. हे बघा, ही शपथ घेतलेली महाराजांनी. तलवारी, जिरेटोप हे बघू शकता तुम्ही, जिरेटोप. ती चिलकत आहे, हे वाघनखर. हे त्यावेळी खेळायचे फासे. महाराजांचा पोशाख आहे. किल्ल्याचं छोटी प्रतिकृती दाखवली आणि सर्व इतिहास त्यांनी रेखाटलेला आहे इकडे. हे महाराजांच्या काळातले नाणी आहेत, नाणी आहेत, नाणी. हो, स्टॅम्प आहे. आणि तोफ आहे इकडे.
बंदूक पण आहे तिकडे, बंदूक पण आहे. अरे इंग्रजांच्या. हा. तर ही भवानी तलवारीची प्रतिकृती आहे, बघू शकता तुम्ही. तो तर तुम्ही जर माथेरानला आलात तर ह्या पॉइंटला म्हणजे सिंह संग्रहालयाला नक्कीच भेटतं. 10 रुपये एंट्री फी आहे. तर आता आपण जाऊया पुढच्या पॉइंटला. तर आम्ही आता पोहोचलोय इको पॉइंटला. इको पॉइंट मधला दृश्य. आपण मगाशी तिकडे होतो, तिथून फिरत आता आपण इकडे आलोय. तर इको पॉइंट बघून झाल्याच्या नंतर आता आपण चाललोय लेक व्ह्यू बघायला, म्हणजे लेक बघायला चाललोय. बघू शकता इथे सगळे घोडे पार्क केलेले. सगळे घोडे मागे आणि तलाव. तर आता आपण आलोय शार्लॉट लेक जवळ. तर माझ्या मागे तुम्ही बघताय शार्लॉट लेक आहे. तर लेक बघून झालेलं आहे, आमचा तलाव बघून झालेला आहे. आता आपण मार्केटमध्ये जातो. 1 वाजलाय. आता आपल्याला भूक उतरली सगळ्यांनाच. तर थोडं आता पोटात घालूया काहीतरी. सकाळपासून चालतोच आहे. बाजारपेठ आहे, दाखवते इथून 1.5 किलोमीटर दाखवते. बाजारपेठेत जातो आपण. सुहान, कसं वाटलं तुम्हाला लेक? एक नंबर. तुम्ही पण विजिट करा, बघा कसं वाटतं ते. आणि बाकी पॉइंट ते एक नंबर आहेत. व्ह्यू पण चांगले. तरी पैसे घालवा आणि काहीतरी फिरायला निघा. असे चांगले चांगले पॉइंट व्ह्यू आपल्यासाठी नेचर वाट बघत असतो. धन्यवाद. तर इथे धबधब्याचा पण पॉइंट होता, तो बंद केला. माहिती नाही बंद केला. आणि मागे त्याच्याच मागे लेक आहे, त्या लेकचंच पाणी खाली पडतं, तिथूनच धबधबा तो तयार झाला. तर आता आपण चाललोय बाजारपेठेत. बसलोय जेवायला. तर त्यांनी मागवलाय नूडल्स आणि आम्ही मागवलाय फ्राईड राईस. तर मंडळी या जेवायला. कशी आहे टेस्ट? टेस्ट कशी आहे? नाही ओके. विजिट करा तुम्ही पण, तुम्हाला पण समजेल ते. चांगले स्पायसी. तर आता आपण ट्राय करतोय फ्राईड राईस. ओके. भूक लागली तर काय आपल्याला खावंच लागणार आहे. या जेवायला. आता जेवून भेटू आपण थोड्या वेळाने. ह्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलेलो. आता आपण निघतोय इथून. आता कड्यावरचा गणपतीचा एक पॉइंट बघायचा राहिला आपला, तो कव्हर करणार आहे आपण. आता आहे आपण मार्केटमध्ये. तर आम्ही आता आलोय अर्ध्या रस्त्यात आणि हे माथेरान मधलं आहे गणेश मंदिर. आम्ही आता ट्रेकने चालतोय. ट्रेकवरून चालत जातोय. आता जाम थकायला झाला. तर आपण आता कटरीवरून चालतोय. 3 वाजले. एकदम हिरवगार झालं सर्व.
तर फायनली आलोय एका व्ह्यू पॉइंटला. अजून आम्हाला कड्यावरचा गणपती दिसलेला नाही, थोड्याच वेळ दिसेल. पण हा तुम्ही व्ह्यू बघा. एक नंबर वाटतंय इथे. हा बघा झूम करून दाखवतो. तेवढा लांब आहे इथं. आणि हा व्ह्यू, हा विहंगम नजारा खास तुमच्यासाठी आपण दाखवतोय. दिसतोय तुम्हाला कड्यावरचा गणपती. अजून आपल्याला टाइम लागणार थोडा, तर जाऊया आपण फटाफट. 4 वाजलेले आहेत. मग सोहम, काय वाटतंय तुला अजून? अजून काय नाही, थकलास जाम? जाम थकलोय, पण ते आता समोरचं दृश्य पाहून ते थकलेलं सगळं विसरून जाणार आहे मी. हा. आता तुम्ही बघू शकता तिकडे. आता आता पप्पांनी इथून दिसत नाही, पण दाखवलंय मी त्यांना. हो, ते भारी दृश्य आहे. ते दृश्य पाहून मन काय ते प्रसन्न झालंय. क्लिअर दृश्य दिसायला लागलंय कड्यावरच्या गणपतीचं. तर ते बघू शकता तुम्ही. आणि तिथे बघू शकता गणपती कड्यावरचा, आणि इकडेच घंटी बांधलेली आहे. पुढून रस्ता आहे का माहिती नाही, पण सगळ्यांना विचारतात तर आहेत. आता बघूया हे पुढे जात आहेत की नाही. व्ह्यू बघा तुम्ही. खूप चालत आलो मी, खूप. आणि इथे पुढे किल्ला आहे, पेपचा किल्ला. आणि ते आहे गारबेट पठार समोर. पुढून रस्ता आहे कड्यावरच्या गणपतीला जायला इथून. हा बघा. तर आता आपण चाललोय. बघू शकता तुम्ही माझ्या मागे. झालं थोडंसंच आहे, आता आपण पोचलो कड्यावरच्या गणपतीच्या इथे. सावकाश रे. गणपती बाप्पा मोरया. निघतोय हा फायनल लुक. छान वाटलं इकडे येऊन. तो आहे गारबेट पठार, त्या भिवपुरीला आहे तो.
मुंबईला गेलो विमान शांतवृद्धला ना. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघतोय वे टू घराकडे. जय महाराष्ट्र. हा. कशारी आता गर्दी झाली. भेटायचे. तर फायनली आपल्या गडावरच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. चला आता आपण निघूया. तर फायनली आपला माथेरान मधला आजचा दिवस इथे संपलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं माथेरान एक्सप्लोअर करून मित्रांनो? खूप छान. मी पण एक्सप्लोर करा असे नवीन नवीन असे जागा एक्सप्लोर करण्यात जी मजा असते ना ती कुठंच नाही. मी पण एक्सप्लोर करून एकदा बघा कसं वाटते आणि खूप मजा आली. इकडे सर्व हिरवागार झालेलं आहे. डोंगर, धबधबे, तलाव सगळं आपल्याला एक्सप्लोर करता येतं, बघायला भेटतं नवीन नवीन. तर आता आपण हा ब्लॉग येथेच एंड करूया. तर आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. नक्कीच करा, नक्कीच हा. करा. चला बाय बाय.